राज्यभरातल्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत टॉप 5 च्या माध्यमातून। सुरुवातीलाच औरंगजेबाच्या कबर संदर्भातील बातमी। औरंगजेबाची कबर काढून टाका, नाहीतर लाखो हिंदू संभाजीनगरात कारसेवा करतील असा इशारा बजरंग दलाने दिलाय। 17 तारखेला राज्यभर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना विश्व हिंदू परिषदेत एक निवेदन देणार आहे। औरंगजेब हा काही साधू संत नव्हता, त्याचं कोणतेही स्मारक महाराष्ट्रात नको अशी भूमिका बजरंग दलाने घेतली। बजरंग दलाला दिलेल्या इशाऱ्यानंतर आता औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। एसआरपीची एक तुकडी, 2 अधिकारी, 15 कर्मचारी तैनात करण्यात आले। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी विधानसभेमध्ये औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्यांच्या विरोधात कारवाईच्या मागणीनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले। गावातील 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। यापुढे अशा पद्धतीने कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला। औरंगजेबाची कबर हटवणाऱ्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सगळ्यांनी मत मांडली म्हणून मी मत मांडावं असं नाही। या प्रकरणी आता विरोधकांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मी बोलल्यास अनेकांच्या अडचणी वाढतील असं खासदार कोल्हे म्हणाले। औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा माजी आमदार मिलिंद एकबोटे यांनी दिला। याची गंभीर दखल प्रशासनाने घेतलेली आहे। एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना 20 दिवस जिल्हाबंदी करण्यात आली। आशिष विशालशी माझा काही संबंध नाही असं स्पष्टीकरण आमदार सुरेश धस यांनी दिलंय। धाराशिवमधील आशिष विशाल आपलाच कार्यकर्ता असल्याचं एक पत्र व्हायरल झालंय, त्यावर सुरेश धस यांनी स्पष्टीकरण देत आरोप फेटाळले। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना कठोर आणि फाशीची शिक्षा द्यावी असा ठराव आष्टी येथील आमसभेत मांडण्यात आला। या सभेच्या वेळेला भाजपचे आमदार सुरेश धस उपस्थित होते। नांदेडच्या मुदखेड तालुक्यात बारड ते मुगट रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। गावकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। अनेक छोटे मोठे त्यामुळे अपघात होत आहेत, त्यामुळे रस्त्याचं काम तत्काळ करावं अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली। हिंगोलीमध्ये ठाकरे गटानं महसूल प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केलंय। सेनगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला। त्यावेळी कार्यकर्त्यांनी महसूल प्रशासनाच्या दारात ढोल बजावत आंदोलन केलं। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली। रत्नागिरी नागपूर महामार्ग बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळावा यासाठी स्वाभिमानी आक्रमक झालेली आहे। महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यानं संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। कोल्हापूरच्या शाहूवाडीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट पाहायला मिळाला। अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। कोल्हापुरात भीषण अपघात झाला। एका भरधाव कारनं 9 गाड्यांना उडवलं। अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। मध्यरात्री 2 वाजता ही दुर्घटना घडली। त्यात कार चालक धीरज पाटील यांचा मृत्यू झाला। सोलापुरातील तरुणांनी बिबट्याला जिवंत पकडलाय। दक्षिण सोलापूर आणि कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात या बिबट्यानं दहशत निर्माण केली होती। मात्र तरुणांनी धाडस दाखवत बिबट्याला जेरबंद केलं।
सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये गोसावी समाजाची होळीला अनोखी परंपरा पाहायला मिळते, कारण झेंड्याचा खेळ या माध्यमातून महिला पुरुषांना अक्षरशः काठीनं बदडून काढतात. गोसावी समाजात शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालू आहे. त्यामुळे महिलांना होळीच्या दिवशी पुरुषांना मनसोक्त बदडून काढण्याची एक संधी मिळते. भादोला परिसराच्या शाळेमध्ये शिक्षकांची मुजरी पाहायला मिळते. सामूहिक सुट्टी टाकून शिक्षक मोकाट झाले. विद्यार्थ्यांचं त्यामुळे मोठं शैक्षणिक नुकसान होतंय. शिक्षकांच्या बेजबाबदारपणामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. यावर कारवाई व्हावी अशी मागणी पालकवर्गाने केली. वाशिम जिल्ह्यातील 77 लघुसिंचन प्रकल्पांनी यंदा मार्च महिन्यातच तळ गाठला आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झालाय. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होणार आहे. अकोल्यात सिव्हिल लाईन चौकात वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी पोलिसांनी पुढाकार घेतला. यासाठी त्यांनी नृत्य सादर केलं. त्यातून रस्त्यावर सुरक्षितपणे वाहन चालवण्याचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान त्यांच्या या उपक्रमाला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. इधर चला मैं उधर चला जाने कहां मैं किधर चला एक वादा दोहराते रहेंगे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरमध्ये सेंट्रल बँकेला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळाली. सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अग्निशमन दलाची गाडी रस्त्यातच बंद पडल्यामुळे जवानांना पोहोचायला उशीर झाला. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात वाढली होती. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील आवार गावात 2 गटात राडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील 25 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. डीजेवर गाणी वाजवण्यावरून मोठा राडा झाला. या गावात आता सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. विदर्भातील टॉप 5 नंतर एक पुढची अपघाताची बातमी आहे. नांदेडमधून नांदेड नागपूर महामार्गावर स्कॉर्पिओचा अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडलेली आहे. नांदेडच्या पिंपळगाव पाटीजवळ हा अपघात झाला. त्यामध्ये 8 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना आता शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नांदेड नागपूर महामार्गावर ही दुर्घटना घडलेली आहे. पिंपळगाव पाटी या गावाजवळ अपघातून 8 जण गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर सध्या आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची दृश्य देखील समोर आलेली आहेत. आता आपण पाहूया उत्तर महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या ऑफरवर राधाकृष्ण विखे पाटलांनी टोला लगावलाय. आधी पक्षाच्या अधोगतीकडे लक्ष द्या. मला वाटते उद्या नाना पटोलेच भाजपमध्ये येतील, असं उपवासात्मक टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावलेला आहे. नंदुरबारमधील तळोद्यातील बुधावल शिवारात एका आदिवासी महिलेवर बिबट्यानं हल्ला केला. त्यात तिचा मृत्यू झाला. ललिता पाडवी असं मृत महिलेचं नाव आहे. दरम्यान वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढल्याचं निदर्शनास आलं. जळगावच्या पाचोऱ्यात शेतकऱ्यांवर रानडुकरानं हल्ला केलाय. शेतात पाण्याचा भरणा करण्यासाठी शेतकरी जात असताना रानडुकरानं हल्ला केला. जखमी झालेल्या शेतकऱ्याचा एक हात फ्रॅक्चर तर एका हाताला गंभीर जखम झाली आहे. वन विभागानं रानडुकराला जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली. अहिल्यानगरच्या दाणेवाडी गावातील एका विहिरीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळलेला आहे. एका विहिरीच्या बाजूला दुसऱ्या विहिरीमध्येच मृतदेहाचं शीर, 2 हात आणि 1 पाय आढळला. एकाच मृतदेहाचे तुकडे 2 विहिरीत सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात सोन्याच्या दरानं नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे. दर हा 90,600 रुपये प्रतितोळा झालेला आहे. सोन्याच्या दरातील ही आजपर्यंतची सर्वोच्च वाढ असल्याचं सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितलं आहे.
टॉप 5 नंतर आता पुढची बातमी आहे. नाशिकमधून ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. वाजे यांनी आमदार देवानी फरांदे आणि सीमा हरे यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतलेली आहे. सीमा हिरे आणि देवानी फरांदे दोघे नाशिक शहरातील आमदार आहेत, भाजपचे आमदार आहेत. यावेळी आमदार देवानी फरांदे यांनी त्यांचा भगवी शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. तर भाजपच्या शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. नाशिक शहर विकासाच्या कामासाठी ही भेट घेतल्याचं स्पष्टीकरण आता वाजे यांनी दिलेलं आहे. ठाकरे गटाचे वाजे खासदार आहेत, नाशिकचे खासदार आहेत, मात्र ते भाजपच्या कार्यालयात आले, त्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचवल्यात. नाशिकच्या राजकीय वर्तुळातील बातमी पाहिल्यानंतर आता राज्याच्या वाढत्या तापमानाची बातमी पाहूया. अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान 40 डिग्री पार केलंय. शहरात आणखी काही दिवस उष्णतेची लाट असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. परभणी जिल्ह्यात 3 दिवसांपासून उष्णतेची लाट कायम आहे. तापमान 38 अंशांवर गेले. वाढत्या तापमानाचा फटका सर्वांनाच बसतोय. कडक उन्हामुळे दुपारी रस्त्यामध्ये तसंच गल्ली बोळात देखील अगदी रस्ते सामसूम पाहायला मिळतात. दुसरीकडे जळगावमध्ये देखील उन्हाचा पारा 40 अंशांवर जाऊन पोहोचला. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन आरोग्य विभागानं केलेलं आहे. तीव्र डोकेदुखी, उलट्या, श्वास घेण्यास त्रास, त्वचा कोरडी पडून घाम येणं, चक्कर येणं अशी वेगवेगळी लक्षणं अनेक नागरिकांना जाणवत आहेत. नागपुरात तापमानाचा पारा 40 पार गेला आहे. शुक्रवारी दुपारी नागपूर परिसरात 41 अंश तापमान होतं. प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. सोलापुरात पुन्हा एकदा तापमानानं उच्चांक गाठलाय. पारा 41.1 अंश सेल्सिअस इतका नोंदवण्यात आलाय. तापमान दररोज नवनवे उच्चांक गाठत असल्यानं सोलापूरकरांची लाईलाई होते. वाढत्या उन्हाच्या तापमानानं सोलापूरकर हैराण झाले. सिंधुदुर्गात कोट्यवधी रुपयांच्या दारूवर रोलर चढून अवैध साठा नष्ट करण्यात आला. महाराष्ट्रापेक्षा स्वस्त असलेल्या गोवा बनावटीच्या दारूची चोरी, वाहतूक आणि विक्री सिंधुदुर्गात होत होती. याची माहिती मिळताच उत्पादन शुल्क विभागानं अवैध दारूसाठा जप्त केला. 2,69,00,000 या दारूसाठ्यावर रोलर फिरून तो नष्ट करण्यात आला. रायगडच्या वरंद घाटात एसटी बस पलटीहून अपघात झाला. एसटी बसचे ब्रेक हे निकामी झाले, त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे. सुनेभाऊ येथून महाडकडे येताना एका अवघड वळणावर बस सुमारे 50 फूट खाली पलटली. माथेरानमध्ये मध्य रेल्वेच्या विश्रामगृहात काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा खून झाला. विश्रामगृहात काम करणाऱ्या 3 कामगारांमध्ये मोबाईल फोन देण्यावरून हाणामारी झाली. त्या दोघांनी चाकून हल्ला करून एकाचा खून केला. या प्रकरणी 2 जणांना अटक झाली. पालकमंत्री पदाच्या वादामुळे रखडलेला रायगड जिल्ह्याचा वार्षिक विकास आराखडा अखेर मंजूर झालेला आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी 481 कोटींचा हा विकास आराखडा राज्यस्तरीय समितीने मंजूर केला आहे. गेल्या वर्षी तुलनेत जवळपास 49 कोटी रुपयांचा वाढीव निधी जिल्ह्यातील विकास कामांसाठी उपलब्ध होणार आहे. चिपळूणचे श्री देव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तिसऱ्या दिवशी नवसाचे पुरलेले नारळ जमिनीमधून शोधून काढण्याची प्रथा आहे. देवीची काठी हे नारळ शोधून काढते. उल्हासनगरात धुळवड साजरी करून घरी परतणाऱ्या तरुणीचा भर रस्त्यात विनयभंग करण्यात आला. यावेळी झालेल्या मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याणच्या रेल्वे स्कूलमध्ये 8 वर्षांच्या मुलाला शिक्षिकेने मारहाण केली. शिक्षिकेने मारहाण करत मुलाला लादीवर बसवलं. या घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे. स्वतःचा राग मुलावर काढण्याचा आरोप मुलाच्या कुटुंबियांनी केलाय. पोलीस ठाण्यात या शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बदलापूरमध्ये रासायनिक प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकारनं दणका दिला. आतापर्यंत 24 प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई झालेली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेमध्ये ही माहिती दिली. कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अधिवेशनामध्ये याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता. पालघरच्या चिंचणी रस्त्यावर कार आणि पिकअपचा अपघात झाला. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक बसली. या दुर्घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. कारमधील तिघे गंभीर जखमी आहेत. जखमीमध्ये 2 महिलांचा समावेश आहे. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी खोक्याच्या कारवरून आता सवाल उपस्थित केलाय. खोक्याची कार जप्त होते, मग कोरटकरची रोल्स रॉईस का जप्त होत नाही असा सवाल केलाय. ते ब्राह्मण आहेत म्हणून का असा सवाल करत दमानी यांनी सरकारवर निशाणा साधला. मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 42% साठा शिल्लक आहे. कडक उन्हामुळे धरणातील पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होतंय. त्यामुळे आतापासूनच पाणी जपून वापरण्याचं आवाहन महानगरपालिकेनं केलंय. रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावर उद्या 12 तास अवजड वाहनांना बंदी असणार आहे. रविवारी दुपारी 12 वाजल्यापासून ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद असेल. कोकणात होळीनिमित्त गेलेल्या चाकरमान्यांचा उद्या परतीचा प्रवास सुरू होणार आहे. त्यामुळे रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तशी अधिसूचना जारी केली. मुंबईच्या कोस्टल रोडवर मर्यादेपेक्षा अधिक वेगानं वाहनं चालवणाऱ्या वाहनांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यात 3260 जणांचा समावेश आहे. या मार्गावर भरधाव वेगात गाडी चालवणं, गाड्यांची स्पर्धा यामुळे आवाजाचा मोठा त्रास रहिवाशांना सहन करावा लागतोय. दहावी 12वीच्या परीक्षांचा निकाल 15 मे आधी लागणार आहे. सर्व विभागीय मंडळांकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा आढावा आता अधिकारी दररोज घेत आहेत. दररोज शाळेच्या वेळेत एका शिक्षकानं किमान 35 उत्तरपत्रिका तपासाव्यात अशी सूचना देण्यात आली आहे. मुंबईच्या टॉप 5 नंतर आपण आता वळूया व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्ही नकली रंगाच्या भाज्या खाताय का? होय, कारण तुमच्या भाज्यांना कुणीतरी रंग मारतंय. असं आम्ही का म्हणतोय यासाठी पहा साम टीव्हीचा खास रिपोर्ट. तुमच्या भाज्यांचा रंग नकली. नकली रंगांमुळे तुमचं आरोग्य धोक्यात. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही खात असलेल्या भाज्यांना कोण रंग लावतोय? तुमच्या आरोग्याशी कोण खेळतंय? असे भाज्यांना रंग लावून तुमच्या जीवाला कोण धोका निर्माण करतंय याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. भाज्या हे सगळेच खातात, त्यामुळे हे खरं आहे का हे जाणून घेण्यासाठी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. तुमच्या हिरव्या भाज्यांमध्ये मॅलाकाइट ग्रीनची भेसळ होतीये. भाज्या ताज्या दिसण्यासाठी रंगांचा वापर केला जातो. हा घातक रंग तुमच्या पोटात गेला तर गंभीर आजार होऊ शकतात. हा दावा अतिशय गंभीर आहे. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची पडताळणी सुरू केली. त्यावेळी आम्हाला FSSAI नं एक व्हिडिओ शेअर केल्याचं आढळून आलं. त्यावेळी त्यांनी भाज्यांना लावलेला रंग कसा ओळखायचा हे दाखवलं. Take a cotton piece soaked in liquid paraffin. Rub or dab the outer green surface of a small part of the lady finger. No color change observed on the cotton. The cotton piece turns green. अशा प्रकारे भाज्यांना लावलेला रंग तुम्ही ओळखू शकता. मात्र हे रंग पोटात गेले तर काय परिणाम होऊ शकतो ते देखील पाहूया. की धुतलंय आणि त्याच्यामध्ये पूर्ण रंग राहिलाय, त्याचा अर्थ असा आहे की त्याला रंग
लावला गेला आहे आणि जर आपल्याला ते कळलं नाही आणि ते पदार्थ आपण जर खाल्ले, त्याचं सेवन केलं, तर त्याच्याने बरेचसे असे रोग होऊ शकतात ज्याच्यामध्ये आपल्या DNA लेवलवर म्युटेशन्स होतात, आपल्या बॉडीमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता आहे, बरेचसे फूड ॲलर्जीज होतात, GI डिस्टर्बन्सेस होतात, जसं का डायरिया आहे किंवा मग लूज मोशन्स चालू होतात, ॲसिडिटी चालू होते, असे विविध आजार त्याच्यामुळे चालू होतात. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात.